नमस्कार मित्रांनो, डे 3 मदुराई टू कन्याकुमारी. बघू शकता 29% बॅटरी आहे. हॉटेलला चार्जिंगची सोय नव्हती. आपण तशीच गाडी न चार्ज करता मदुराई मीनाक्षी देवी टेम्पलला जायचं ठरवलं. मीनाक्षी देवी टेम्पलला जाताना मित्रांनो खिशामध्ये 150 रुपये कॅरी करा, कारण की इथं मोबाईल अलाउड नाही आहे. आमची ती फसगत झाली होती, त्याच्यामुळे कॅश कॅरी करा. मीनाक्षी देवी टेम्पलचं दर्शन घेतलं आणि आपण पुढे निघालो चार्जिंग स्टेशनला पोहोचतोय तर काय ऑलरेडी गाड्या चार्जिंगला होत्या. मग आपल्याला वेटिंगला थांबावं लागणार होतं. बघू शकता टाटा नेक्सॉन आहे, टाटा हेरियर आहे आणि विंडसर पण आहे. मग आपल्या गाडीला चार्जिंगला जागा नव्हती. मग आपण काय केलं, तिथून पुढचा नेक्स्ट चार्जरला जायचं ठरवलं. रेंज एन्झायटी म्हणतो ना, ती आता आपल्याकडे आहे. 15% बॅटरी पर्सेंटेज आहे आणि आपल्याला जवळजवळ 28 किलोमीटर पुढचा चार्जर आहे. आपण गाडीचा आता AC बंद केलाय का, तर जेवढे इलेक्ट्रॉनिक्स आयटम चालू तेवढे पॉवर कन्झ्युमिंग म्हणून AC बंद केलाय. 15% बॅटरी राहिले. मी क्रूज लावलाय 60ला. 28 किलोमीटर आपल्याला पुढचा चार्जिंग पॉईंट आहे. बघूया आपण गाडी पोहोचते का. तर मित्रांनो, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं होतं की मी 20-30% बॅटरी सेव्ह करतोय. आता 20% बॅटरी सेव्ह होती म्हणून मी पाठीमागच्या ज्या चार्जिंग स्टेशनला थांबलो तिथं गर्दी होती. मग पुढचा आम्हाला 28 किलोमीटरच्या आसपास चार्जिंग स्टेशन भेटला म्हणून आम्ही त्या स्टेशनचा मॅप लावला आणि तिथे गाडी चार्जिंगला आणली. तर हा फायदा होतो जर तुम्ही 20% बॅटरी सेव्ह करून चालला. तर मित्रांनो, गाडी चार्जिंग होईपर्यंत आम्ही नाश्ता करायचं ठरवलं. नाश्ता केला. बघू शकता साऊथ इंडियन थाली. इथं आपण फुल चार्ज गाडी केली. गाडी चार्ज झाल्यानंतर आपण डायरेक्ट कन्याकुमारीचा रस्ता धरला. बघू शकता पवनचक्की एवढ्या दिसल्या. पवनचक्की मला ठोशेघरची आठवण आली. इथं आल्यावर रस्ता संपला म्हणजे आपण कन्याकुमारीला पोहोचलो. इथं आलो त्रिवेणी संगमला. बघू शकता एवढा छान नजारा होता. हा छान नजाराचा आनंद घेतला. ड्रीम कंप्लीट झालं आपलं की भारताच्या एका टोकाला आपण पोहोचलो. भाऊ बघा आमचा शांततेचा अनुभव घेतोय. भारताच्या एका टोक्याला पोहोचलो. आपलं ड्रीम कंप्लीट झालं की आपलं ड्रीम एकच होतं की आता इथून जायचं चार्जिंगला. आपण गाडी घेतली चार्जिंगला फुल केली. तोपर्यंत खाऊन घेतले. त्याच्यानंतर आम्ही सनसेट पॉईंटला गेलो. सनसेट पॉईंटला असे फोटोशूट केले. सातारा टू कन्याकुमारीचा आपला जो ट्रॅव्हल होतं ते कंप्लीट झालं. आपण इथून डायरेक्ट तिरुवनंतपुरमला जायचं ठरवलं. तिथं गेल्यानंतर बघू शकता पद्मनाभ स्वामी मंदिराच्या बाहेर आपण फोटोशूट केला. इथं असं मस्तपैकी आतमध्ये मोबाईल अलाउड नाही मित्रांनो. फोटोशूट झाल्यानंतर आपण डायरेक्ट गेलो. फोटोशूट झालेला एक आनंद घेऊन आपण गेलो हॉटेलला मित्रांनो. तर मित्रांनो, 1535 किलोमीटरची आपली ट्रिप जी होती सातारा ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी टू त्रिवेंद्रम, तर ती कंप्लीट झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की MG विंडसरनं आम्ही 1535 किलोमीटर पूर्ण केले 3 दिवसामध्ये.